नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. काल भारताच्या बहादर क्रिकेटपटूंनी पाकिस्तानला 4 नव्हे तर 8ही मुंड्या चित केलेले आहे. अंतिम सामन्यामध्ये भारताचे 3 खेळाडू पटापट बाद केले आणि आता आपण भारताला बाद करून आपणच एकमेव आबाद होणार असा त्यांचा म्हणजेच पाकड्यांचा आत्मविश्वास वाढला होता. पण त्या स्वप्नरंजनामध्ये ते जेव्हा अखंड बुडाले होते तेव्हाच भारताच्या देशप्रेमी खेळाडूंनी विजय खेचून आणला आणि पाक नसलेल्या नापाक पाकड्यांचे मंत्री मोहसिन नकवी यांच्या हातून विजेतेपदाची सोनेरी ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. खरे तर भारताने पाक बरोबर निरंतर प्रेमाने राहायचे ठरवले होते, पण त्यांच्या म्हणजे पाकिस्तानच्या पोटातच कपट होते. कारण कबालीच्या नावावर पाकिस्तानच्या सेनेने काश्मीरवर हल्ला केला आणि नंतर तटस्थ राहणाऱ्या राजे हरी सिंग यांना भारताचे पाय धरावे लागले होते. पाकिस्तानचा हाच खोटेपणा पावलोपावली दिसतो आहे. पाकड्यांचे वाकडे पंतप्रधान शरीफ भाई यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपला विजय झाला असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर जाहीर करून टाकले. आधी आपण भारताची 6 विमाने पाडली असे जाहीर वक्तव्य केले होते. आता तर 6चे 7 झाले आहेत. पण त्याला हे ठाऊक नाही की भारताशी बात करता करता आपण चित होता होता बचावलेलो आहे. भारताची लाथ पडल्याबरोबर आता पडलो तरीही त्यांची टांग वरच आहे. भारतासमोर जिंकलो अशी बतावणी करत अभी मारा अब फिर से मार भला असे बोलायचे आणि पुन्हा मारले तर पुन्हा तोंड वाकडे करून तेच बोलायचे. हाच पाकिस्तानच्या मागील अनेक लढ्यांचा इतिहास आहे. रात्री 1च्या नंतर पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केले होते. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास न देता अनेक महत्वाच्या सैनिक तळांचाही नायनाट करून टाकला होता. 15 ऑगस्ट रोजी झालेल्या कौन बनेगा करोडपतीच्या एपिसोडमध्ये आपल्या तिन्ही दलाच्या रणरागिणी उपस्थित होत्या आणि त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आणि त्यावेळी भारतीय सैन्याच्या बहादुरीच्या ज्या काही कथा सांगितल्या त्यामुळे प्रत्येक देशभक्ताची छाती अभिमानाने फुलून आली. त्यावेळच्या कारवाईमध्ये पाकड्यांचे बरेच हवाई अड्डे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि जे उद्ध्वस्त झालेले आहेत त्याची दुरुस्तीही झालेली नाही. हे सत्य संपूर्ण जगासमोर आलेले आहे. मग राष्ट्रसंघाच्या बैठकीत बोलताना शरीफ किती खोटे बोलतात यावर चर्चा न केलेलीच बरे. कारण शरीफांच्या खोटेपणावर सट्टा लावला असता तर आज भारतातले कितीतरी लोक करोडपती झाले असते. या शहाबाजने सिंधू नदीचे पाणी रोखले तर आम्ही भारतावर हल्ला करू अशी धमकी दिली होती. पण या शरीफी सोडलेल्या शरीफाला भारतानेच असे आव्हान दिले की सिंधू नदीचे पाणी रोखच बेट्या आणि त्यानंतर हल्ला करून दाखव, मग आम्ही तुला बरोबर बघतो असे भारताने प्रति आव्हानच देऊन टाकले. सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणजेच येडपट आणि सनकी माणूस आहे. अशा ट्रम्प यांचे पाय धुवून त्या पाण्याला अमृत समजून पिणाऱ्या मुनीर आणि शरीफ यांच्यासाठी सौदी अरेबिया अर्थपुरवठा करणार आहे. म्हणजेच सौदी अरेबिया ही साथ देणार आहे असे म्हणतात. अरे लेका हो, भारताने युद्ध थांबवावे म्हणून तुम्ही आमच्या भारताचे पाय धरलेत. ही मर्दुमकी आहे की नामर्दानगी आहे हे एकदा तरी सांगून टाका. पाकिस्तानच्या या हटवादीपणाला आणि भूमिकेला आपण गेले 7.5 दशके बघत आहोत. परंतु हे पाकडे नेहमीच वाकडे असतात आणि त्यांचे शेपूट नेहमीच वाकडे राहणार हेच खरे आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.